घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। तुम्ही न्याय दिलेला नाही आणि आम्ही गेले 14 दिवस झाले ग्रामस्थ आम्ही उपोषण बसून आमची मागणी त्यांच्यासमोर सातत्यानं मागतोय। सरकारवर आम्ही विनंती करतोय की आमच्या गावाला या प्रशासनाचं करायचं काय, या प्रशासनाचं करायचं काय, जमीन आमच्या हक्काची, जमीन चोराचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। कोण 14वा दिवस आहे, आपल्याला आंदोलन करावं लागतंय। नेमका काय विषय आहे, जागा हडपणारे कोण आहे, कशा संदर्भाने आंदोलन? नमस्ते, मी जावेद कुर्डे, माजी ग्रामपंचायत सदस्य वाठार। गेले 14 दिवस झाले आमचे गावकरी उपोषणाला बसलेत। याचं कारण की 113 ब या गटातील आमची जी जमीन आहे गायरांची, ती जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ म्हणजे विजयसिंग माने त्यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांनी बोगस कागदपत्रे सगळे लावून बोगस कागदपत्राच्या आधारे आमची 7.5 एकर जमीन त्यांनी नावावरती लावून घेतलेली आहे। मग त्याच्या विरोधातच आमचे गावकरी गेले 14 दिवस आंदोलन करत आहे। ते 14 दिवस आजचा 14वा दिवस आहे की उपोषणाला आम्ही बसलो। आमची शासन दरबारी सरकारकडे मागणी एवढीच आहे सुरुवातीपासून की आमच्या गावाला न्याय मिळावा, कारण त्यांना आम्ही ऑलरेडी पहिल्यांदा 5 एकर जागा दिली होती गावानं, ती जागा सोडून देखील आता त्यांनी दुसरी जी जागा टाकली 7.5 एकर आणि ऑलरेडी त्यांनी 2.5 एकर अतिक्रमण केलेलं होतं त्याच्यामध्ये, त्याच्या अतिक्रमणची नोंद शासकीय दरबार देखील आहे। असे 10 एकर जागा तिने ताब्यात घेतलेली आहे आता बोगस कागदपत्राच्या आधारे। आणि आमची मागणी एवढंच आहे की त्यांनी त्या कागदपत्राची पडताळणी करावी आणि आमच्या गावाला न्याय द्यावा आणि आमच्याकडे जे कागदपत्र आहेत त्यांची बोगसवलेली आहेत त्यांची सगळी यादी आमच्याकडे आम्ही कागदपत्र सादर देखील केलेले आहेत आणि त्या आधारे आम्हाला गावाला त्यांनी न्याय द्यावा एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे। लोकप्रतिनिधी संबंधित या संदर्भातली काय भूमिका आहे, स्थानिकचे आमदार असतील किंवा खासदार असतील, या संदर्भाने या जागेसाठी त्यांची काय भूमिका आहे, आता बाजूने आहेत का ते? आता स्थानिक आमदार, आता जे विद्यमान आमदार आहेत अशोकराव माने बापू, यांनी तर आमच्या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। आम्ही आता हे आंदोलन सुरू झाल्यापासून जे माजी आमदार आहेत राजूबा पावळे असतील, माजी खासदार आहेत राजू शेट्टी असतील किंवा इतर जे नेते मंडळी आहेत, ते सर्व लोकांनी येऊन आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। पण विद्यमान आमदार जे आहेत अशोकराव माने बापू आणि विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी आता 14वा दिवस आहे आमचा आजचा, तर एकही दिवस त्यांनी आमची विचारपूस केलेली नाही की आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही। कारण त्यांचे संबंध जवळचे आहेत, ते संस्था चालकाचे त्यांचे जवळचे संबंध असल्याकारणाने त्यांनी आमच्या गावाकडे दुर्लक्ष केल्यानं आमच्यावरती अन्याय केलेला आहे। त्यांनी आमच्या गावाने त्या दोन्ही उमेदवारांना 1 नंबरचं मतदान दिलं असल्यापैकी त्यांनी गावाला डावलून संस्था चालकाला त्या विजयसिंग माने यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आमचा सरळ त्यांच्यावरती आरोप आहे की त्यांनी संगणमतानंच बोगस कागदपत्रे वापरून राजकीय सत्ता वापरून आमच्या गावची जागा हडप त्यांनी केलेली आहे। येत्या निवडणुकीत हे लक्षात ठेवणार आहेत का वाटारकर, याची भूमिका काय असते? नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमच्या गावची भूमिका एकच आहे। आमच्या गावामध्ये ग्रामसभा झालेली आहे, त्या ग्रामसभेत आमचा ठराव देखील झालेला आहे की सत्ताधाऱ्यांनी आपल्याला मदत केली नाही गावाला, ज्या वेळेला त्यांना गरज होती गावामध्ये आले, गावानं उत्स्फूर्तपणे त्यांचा पाठिंबा देऊन त्यांना सगळ्यात जास्त मतदान देऊन त्यांना निवडून आणलेलं आहे। आत्ताच्या आमच्या गावावरती जे संकट आलेलं आहे, आमच्या गावची जी जागा ढापण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, ते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं इन्व्हॉल्युशन आहे, म्हणजे त्यांना पाठिंबा आहे। कारण याच्यावरतीने आमच्या गावापर्यंत आलेलीच नाहीत, आमच्या गावकऱ्यांना पाठिंबा दिलेला नाही, आम्ही कुठल्या प्रकारची चौकशी देखील केलेली नाही। पण येणाऱ्या काळामध्ये कसलेही त्यांचे इलेक्शन असू दे 100% गाव ही लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवून देणार। वाटारकर या प्रतिनिधींचा कार्यक्रम करणार आहे का? 100% कार्यक्रम आम्ही करणार। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।